सरसंघचालक मोहन भागवत जेन झी सोबत संवाद साधणार आहेत। 6 ऑगस्टला ते जेन झी आणि जेन अल्फा सोबत संवाद साधतील। देशातील 2000 विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत। जेन झी आंदोलन पार्श्वभूमीवर या संवादाला विशेष महत्त्व आहे। देशातल्या तरुणांशी आपण संवाद साधला पाहिजे असं काही दिवसांपूर्वीच मोहन भागवत म्हणालेले होते। आणि त्यानंतर संघाचेच लिमये यांनी जेन झीचं जे आंदोलन झालं दिल्लीतलं त्या देशविरोधी काही तत्व सहभागी असल्याचा आरोप सुद्धा केला होता। ते देशाविरोधात होतं असाही आरोप केला होता। आणि यानंतर आता मोहन भागवत यांनी जेन झी सोबत संवादाची अपेक्षा बोलून दाखवली आणि ते संवाद सुद्धा साधणार आहेत 6 ऑगस्टला। आणखी माहिती याबद्दल घेऊयात, आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, काय स्वरूप असणार आहे या संवादाचं? नक्कीच आपण बघतो आता सरसंघचालक मोहन भागवत जे आहेत ते आता जेन झी आणि जेन अल्फांसोबत संवाद साधणार आहेत। जे आंदोलन खरं तर दिल्लीमध्ये तरुणांचं सुरू होतं त्या संदर्भात पण मोहन भागवत यांनी वारंवार वक्तव्य केले होते। नवीन जी पिढी आहे त्यांना संवादाची गरज आहे, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कुठेतरी एकूणच आपण बघतो RSS कडून होताना पाहायला मिळतोय। ज्या प्रकारे या आंदोलनामध्ये भाजप आणि RSS वरती टीका होत होती, मात्र यानंतर RSSची बदलती भूमिका जर बघितली तर आता कुठेतरी पुन्हा एकदा एकूणच महाराष्ट्रातील आणि देशाचं जे भविष्य आहे त्या भविष्याशी कुठेतरी सरसंघचालक मोहन भागवत संवाद साधणार आणि त्यांची भूमिका जी काय आहे ते या सर्व भाषणामध्ये आपल्याला समजेलच। मात्र एकूणच हा कार्यक्रम जो आहे तो मुंबईमध्ये होणार आहे। 6 ऑगस्टला बांद्रा येथील कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे 2000 पेक्षा जास्त जेन अल्फा आणि जेन झी जे आहेत ते या संवादादरम्यान उपस्थित राहतील। काही ठिकाणी VC द्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना किंवा एकूणच तरुणांना सहभागी केलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशासाठी जे पुढील भविष्य जे आहे या भविष्यासंदर्भात काय मोहन भागवत बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ठीक आहे, धन्यवाद स्वप्नील या माहितीसाठी।